माझ्या बाच्याला या ठिकाणी विनाकारण राजकीय हेतूने, राजकीय दबावामुळे या घटनेमध्ये समाविष्ट केलं होतं. कारण त्यावेळेस 2016ला जून महिन्यात माझा राजीनामा झाला. नंतर ही घटना घडली. ही घटना उघडकीस आली एप्रिलमध्ये, म्हणजे साधारण त्याच्यात 3-4 महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली. उघडकीस आल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या भाच्याचा काही दुरान्वय संबंध नव्हता. फक्त त्याने त्या ठिकाणी या कुरूंकरता त्याला फोन आला होता. फोन आल्यानंतर त्याच्याशी आता 1.5 मिनिट बोलणं झालं होतं. 1.5 मिनिट बोलणं झालं. हा प्रत्यक्ष त्या घटनास्थळी नव्हता. त्या ठिकाणी 1.5 मिनिट बोलणं झालं ना, निघून गेला खालूनच. प्रत्यक्ष त्याने पाहिलं नाही, त्याने घेतलं नाही. याच्यानंतर त्याला जाणीवपूर्वक त्या कालखंडात परिस्थिती अशी होती की राजकीय विरोधक मोठे होते, माझे राजकीय विरोधक मोठे होते, आणि या राजकीय विरोधकांनी 1.5 मिनिट बोललं असं ज्यावेळेस चौकशीमध्ये आलं, त्या कालखंडामध्ये हा गटामध्ये सामील करून घ्यायला म्हणून पोलिसांवर दबाव आणून या ठिकाणी त्याला या गुन्ह्यामध्ये समाविष्ट केलं, असा माझा आरोप पूर्वी पण होता, आताही आरोप आहे. आणि यामध्ये त्याला विनाकारण या ठिकाणी टाकलं. आज न्यायालयाने निर्णय दिला. शेवटी सत्य ते सत्य असतं, परंतु यामध्ये 9 वर्ष त्याला विनाकारण जेलमध्ये घालावं लागलं. आणि ज्या व्यक्तींनी हे कृत्य केलं त्यांच्या थोबाडीमध्ये हा न्यायालयाचा निर्णयाने चपराक बसलेली आहे. एकंदरीत चित्र जर पाहिलं तर न्यायालयाने या संदर्भामध्ये तपास अधिकाऱ्यावर ताशेरे ओढलेले आहे आणि त्यांनी तपास अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करावी अशा स्वरूपाच्या आदेश न्यायालयाने दिलेले आहे. कारण न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की काहीही याचा संबंध नसताना याला विनाकारण अटक केली. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अटक केली त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घ्या म्हणून न्यायालयाने सांगितलेलं आहे. गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा. त्यात त्याने डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे. तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बसणं झाली त्यावेळेस अमित शहांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला IAS अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे. याने सांगितलं होतं की नाही, माझ्या अनेकांशी संबंध आहे, कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे. तरी त्यांनी अमित शहांनी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे आणि रात्री 1 वाजेनंतर दिवसभरातून 100 वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग, पण तुझा CDR खरा बोलतो, रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे. अमित शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे CDR आहेत ते 10 वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे. अशा रंगल्या रात्री, त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल, मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे. मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना, त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळी चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारेल की असं असं खाली चालू आहे तर नक्की काय आहे. मला वाटतं कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना की दुसरं जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल. त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल. अजूनही सांगतो, त्यांचं आता सगळं संपलेलं आहे, त्यांचं दुकान बंद झालेलं आहे. त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात, वाटेल तशी बरळतात. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्याविषयी ते काय बोलतात आणि मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मला काही त्यांच्याबद्दल फार टिप्पणी करायची नाही. त्यांनी सांगितलं आमच्याकडे पूर्णपणे पुरावे आहेत. मला वाटतं ते नेहमी म्हणतात, ते सुरुवातीपासून म्हणतायत. त्यावेळेला माझ्याकडे CD आहे काय, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते. वारंवार मी त्यांना आव्हान दिलं, माझी ED लावा. त्यांचा जावई 2.5 वर्ष 3 वर्ष
त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आला. त्यांच्या पत्नींना फक्त जाऊ दिलं नाही आम्ही महिला म्हणून. थोडं लवचिकता त्याच्यामध्ये घेतली. मला वाटतं त्यानंतर त्यांनी काही दाखवायचं. विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडं बोलायचं, स्वतः नंबर एक तर महाचोर, सगळे धंदे त्यांचे लोकांना माहीत आहे. मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर डोळ्यानं मारतील. अशी परिस्थिती आहे. मला वाटतं ते ज्येष्ठ आहेत, ते वयाने मोठे आहेत, पण बोलताना तुम्ही माझ्याबरोबर बोला ना. माझ्या कामाबद्दल बोला, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोला आणि जे सत्य तेही बोला. पण काही नसताना फक्त लोकांना काहीतरी भ्रमनिवेश करायचा, काहीतरी लोकांना त्या ठिकाणी खोट्या बातम्या द्यायच्या. माझ्याकडे शिडे म्हणून त्यांनी वारंवार आपल्या समोर, मग मी आपलं सांगेल की वारंवार त्यांनी उल्लेख केला माझ्याकडे हे माझ्या कशासाठी असं खोटं बोलतायत, कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत. आणि म्हणून मला वाटतं काय असेल तर दाखवावं. पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाले तरी डोळ्याने मारतील. मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मी त्यांच्या इतका मी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला कमरे खालच्या सोबत नाही. मी 7 वर्ष टर्म झालेत, मला 7 टर्म 35 वर्षांनी मी आमदार आहे, मी मंत्री होतोय. पण हे बघून त्यांची इतकी जळफळाट होते, त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या, ते बघून त्यांची इतकी जळफळाट होते की ते वाटतं तसे बेभान किती स्टेटमेंट करतायत. मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा, बडबड नाही करायची. एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा. गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घाणेरडी भाषा करायची, घाणेरडं स्टेटमेंट करायचं, कमरेखालची भाषा करायची, काही सिद्ध करता येत नाही, आरोप करता येत नाही. त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र हनन करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही. माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल. मी कधी तोंड दाखवणार नाही कोणाला. अरे लोकांना दाखव ना म्हणा, लोकांना दाखव ना. बडबड काय करतो फालतू. हा, यांना दिले, मी त्यांना दिले, माझ्या मोबाईल मध्ये होते, कसे काय गायब झाले मला माहित नाही, कसे काय हरवले मला माहित नाही. माझा मोबाईल हरवला. लाज वाटत नाही खोटं बोलताना? थोडस लाज वाटत नाही खोटं बोलताना? माझं अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर, एक पुरावा तरी दाखवावा, एक पुरावा तरी दाखवावा. आणि माझा आता अंत बघू नका. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळं करूनच बाहेर पडावं गेला आईलपेट लावून कोणाला. मी कमरेखालची भाषा करत नाही. मी इतक्या खालच्या थराचा माणूस नाही. मी इतक्या खालच्या थराचा माणूस नाही. घरातलीच गोष्ट आहे, पण मी ती बोलणार नाही. मला बोलायला लावू नका. चला आता परत ते काय सांगू, त्यांनी फक्त मला स्पष्ट करावं असतील ना. पण आता आज टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, असू शकतात ना. त्यांचे नेते आहेत, त्यांच्या मनामध्ये ते मुख्यमंत्री असतील तर असू शकतात. त्यात वाईट काय, असू शकतात, म्हणू शकतात त्याच्या बाबतीमध्ये. मला असं वाटतं